आणि आता जागा वाटपासंदर्भातली बातमी पाहणार आहोत। लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात काँग्रेसच्या श्रेष्ठींशी बोलणं झालेलं आहे असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे ठाकरे गटाला राहुल गांधींनी नेमक्या किती जागा सोडण्याचं कबूल केलेलं आहे याची चर्चा सुरू झाली आहे। पाहूयात। शिवसेनेनं 23 जागा या आधी लढलेल्या आहेत वारंवार सातत्यानं। 18 आमच्या लोकांनी निवडून आले, त्यातले काही लोक पक्ष सोडून गेले। त्या 23 जागांवर शिवसेना लढणारच आहे। इंडियाची बैठक दिल्लीमध्ये झाली तेव्हा मी स्वतः माझ्यासोबत संजय पण होते, खरगेजी आणि राहुलजींशी बोललेलो आहोत। ठाकरे गटानं लोकसभेसाठी 23 जागांचा दावा ठोकल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी सुद्धा थेट भाष्य केलं। जागांवरून दिल्लीमध्ये काँग्रेसच्या श्रेष्ठींशी बोलणं झालंय, त्यामुळे महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांच्या वक्तव्यावर अधिक बोलणार नाही आणि आघाडीमध्ये बिघाडी होऊ देणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले। जागा वाटप आमच्या महाविकास आघाडीचा सुरळीत होईल आणि राष्ट्रवादीने आमची बोलणी व्यवस्थित चाललेली आहेत, झालेली आहेत। जवळपास काँग्रेसची सुद्धा जेव्हा इंडियाची बैठक दिल्लीमध्ये झाली तेव्हा मी स्वतः माझ्यासोबत संजय पण होते, खरगेजी आणि राहुलजींशी बोललेलो आहोत। दिल्लीमध्ये आमची बैठक होईल आणि सगळं सुरळीत होईल। इकडे ज्या काही बातमी येत आहेत त्याच्याकडे कोणी लक्ष देऊ नका, कारण तसं कोणताही निरोप मला त्यांच्या श्रेष्ठींकडनं आलेला नाही। आघाडीमध्ये बिघाडी मी होऊ देणार नाही आणि म्हणून मी कोण काय बोलतो याच्याकडे लक्ष न देता जोपर्यंत काँग्रेसचे जे प्रमुख आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांचे प्रमुख नेते आहेत, ते जोपर्यंत आमच्याशी बोलत नाही तोपर्यंत मी याच्यावरती किंवा माझ्याकडनं कोणी याच्यावरती भाष्य करणार नाही। दिल्लीमध्ये काँग्रेसच्या हायकमांडनं शुक्रवारी 10 राज्यांमधल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली, ज्यामध्ये प्रत्येक राज्यानं काही ठराविक आकड्यांचा प्रस्ताव हायकमांड समोर दिल्याची माहिती आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटाला 21 जागा, काँग्रेसच्या वाट्याला 15 ते 17 जागा मिळू शकतात, तर शरद पवार गटाला 10 ते 11 जागांची शक्यता आहे। तर महायुतीबद्दल बोलायचं झालं तर भाजप 2019 प्रमाणेच 26 जागा, शिंदे गटाकडे सध्या 13 खासदार आहेत, त्यामुळे त्यांना 13 जागा, तर अजित पवार गटाला 9 जागांची शक्यता आहे। वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून महाविकास आघाडीमध्ये प्रत्येकी 12 जागांचा प्रस्ताव दिला होता। त्या 12 जागांवरून उद्धव ठाकरे यांनी बोलणं टाळलं। वंचित बरोबर सुद्धा आमची बोलणी सुरू आहे आणि मला वाटतं 1-2 दिवसामध्ये संजय, तुम्ही आणि शिवसेनेचे 1-2 नेते, वंचितचे नेते, आमचा प्रयत्न असा आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि वंचित अशी एकत्रित एक बैठक आम्ही करण्याचा आमचा प्रयत्न। वेगळा फॉर्म्युला म्हणतात 12-12-12 नाही, असा कुठेही माझ्याकडे फॉर्म्युला आलेला नाही। त्याच्यामुळे जे काय आहे ते प्रत्यक्ष भेटून मी आणि ते बोलत नाही तोपर्यंत मी त्याच्यावरती बोलणं योग्य नाही। महाविकास आघाडीचं जागा वाटप 14 जानेवारीच्या आतच होईल अशी माहिती आहे, तर महायुतीच्या जागा वाटपाबद्दल प्राथमिक चर्चेचे आदेश दिल्लीमधून देण्यात आले। महायुतीच्या जागा वाटपाची प्राथमिक चर्चा महाराष्ट्रामध्ये होणार। महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या चर्चेनंतर अंतिम फैसला हा दिल्लीमध्येच होणार। 2019 मध्ये लोकसभेची जिंकलेली जागा त्या पक्षाला मिळणार। दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये संजय राऊत आणि काँग्रेसच्या निरुपम यांच्याकडून आव्हान देणं सुरूच आहे। रोज पत्रकार परिषदा घेणं बंद करा, नाहीतर शिल्लक खासदारही पळून जातील असा टोला निरुपम यांनी लगावला। मैंने ये कहा है कि महाराष्ट्र में कांग्रेस है, हमारे साथ उनका गठबंधन है और रहेगा। मैंने इतना ही कहा था भाई कि कांग्रेस के पास आज एक भी सांसद नहीं है, आज नहीं है एक भी सांसद। हमारे पास 18 थे, उसमें से कुछ चले गए, 6 बाकी है। एनसीपी के पास 4 या 5 थे, उसमें से 1-2 लोग चले गए। कांग्रेस के पास अभी कुछ नहीं है, लेकिन हम महाविकास आघाड़ी में एक दूसरे को हाथ पकड़कर लगभग 40 सीटें जीत पाएंगे, इस प्रकार की ताकत हमारे में है। उसमें काँग्रेस का भी एक योगदान रहेगा बड़ा। माझी अशी विनंती आहे की दररोज प्रमाणे आता प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा जो एक ट्रॅडिशन आहे तो आता थांबवायला पाहिजे। शिवसेनेचे जो निवडून आलेले खासदार होते ते सगळे आता पळालेले आहेत। जे काही राहिलेले आहेत किती दिवस राहणार याची गॅरंटी नाही आणि कोण कसं पळणार आणि किथे मतलब एस्केप रूट शोधणार कोणाला माहित नाही आहे। तसा तुम्ही जास्ती बोलू नका। शिवसेना म्हणजे एकही सीट स्वबळावर निवडून येऊ शकत नाही। माझा चॅलेंज आहे, त्यांना काँग्रेसची गरज आहे। 1 डझनपेक्षा जास्त गदा पळालेले आहेत।
आता त्यांच्याकडे 4-5 खासदार राहिलेले आहेत, तो पण राहणार की नाही राहणार याची गॅरंटी नहीं है। आज हमारे पास महाराष्ट्र में 6 MP है, 6 MP है, और हमारी ये ताकत है, जो हमारा पुराना आंकड़ा था वो हम वापस जीत सकते हैं। एक भी सीट अगर नहीं जीत सकते तो आप भी नहीं जीतोगे, हम एक साथ मिलकर ही जीत पाओगे ना पूरे देश में। आज इस देश में ऐसी कोई पार्टी नहीं है जो अकेले अपने बलबूते पर जीत सकती है। महाविकास आघाडीमध्ये 23 जागांवर ठाम राहून मोठ्या भावाची भूमिका बजावण्याचं ठाकरे गटानं ठरवल्याचं दिसतं। अर्थात पुढच्या 15 दिवसात जागा वाटपावरून महाविकास आघाडीमधलं चित्र स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।